काय काही नाही, हळूहळू ते कोमेजून जाईल. हो ना. मग आपल्या स्वप्नांचंही अगदी तसंच आहे. जबाबदाऱ्यांच्या उन्हात ती रोज थोडी थोडी सुकत जात आहेत आणि मग एक दिवस आपणच म्हणतो, माझ्यात आता पहिल्यासारखी काही उर्मी राहिली नाहीये. खरं तर आपल्यातली उर्मी ही हरवत नसते, आपणच तिला वेळ देणं बंद केलेलं असतं. हे अगदी बरोबर बोललीस ग तू मधुश्री. आता बघ ना, मी एवढी आरजेची परीक्षा पास झाली, रिझल्टही चांगला आला, पण मग पुढे काय? काही नाही. चूक कोणाची नाही, चूक माझीच आहे. मीच हे मनावर घेतलं नाही. पण आता असं करून चालणार नाही. अपर्णा मॅडमशी बोलायला हवं, त्यांना विचारायला हवं की पुढे काय आता. आई चहा वाढू? आई तुम्हाला वाढू? नको. सीमा, राजन नाही आला अजून? काय ग, आवरलं नाही त्याचं? माहित नाही आई. माहिती नाही? तू येऊन बसलीस ती खायला? माफ करा आई, नाही मला ना त्याच्या आधीच भूक लागली आणि नॉर्मल माणसं भूक लागल्यावर खाऊन घेतात ना, मी तेच करते. अभिनंदन अभिनंदन मिसेस अनुप्रिया पाटकर. अरे झालं काय म्हणून काय विचारतेस? पाटकरांच्या सुनेचं हवी तुझ्या अर्धांगिनीचं पुन्हा एकदा पेपरात नाव छापून आलं बघ. अनु, तू काल जे काही धाडस दाखवलंस ना, त्याचं पेपरात किती कौतुक आलंय बघ. बघू ना, मला बघायचं. बघ बघ हे घे. ते सगळं राहू दे ना, गरम गरम पोहे आहेत, अगं, तुम्ही तू खाऊन बघ, घ्या. तू बघ तर. दादा खाऊन घ्या ना, गार होतील ते. बस बस. घ्या. वहिनीला ना स्वतःच काही कौतुकच नाहीये. काय अवी दादा, कशी आहे रे तुझी बायको? त्यात काय एवढं कौतुक रेवती? मी एवढं काही केलं नाहीये. सिरियसली वहिनी, अगं गृहिणींची हिरो आहेस तू, हिरो. आणि म्हणे मी काही केलेलं नाहीये. काय रे दादा, एक मिनिट, तू तर कौतुक केलंच नसशील ना तिचं? कुठेच तू? सगळ्यात आधी मी तिचं कौतुक केलं, विचार. नाही म्हणजे एकांतात. मी बघते. हॅलो. हॅलो अनु, अगं मी अपर्णा बोलतेय. हा अपर्णा मॅम, बोला ना. कशी आहेस तू? अगं तुझी पेपर मध्ये बातमी वाचली, खरंच खूप छान वाटलं. थँक्यू मॅम, थँक्यू. अगं खरं तर मी तुला कालच फोन करणार होते. रेडिओ मधून मला काल कॉल आला होता, काही वेकेन्सीज आहेत आरजेच्या पोस्ट साठी. अगं मग तू इंटरेस्टेड असशील ना तर सांग, मी तसं पुढे तुझं नाव सुचवते. मॅम ऐका ना, मी घरी विचारून कळवते. हो नक्की, पण कळव हा. चालेल. थँक्यू मॅम. अनु, कोणाचा फोन होता? कौतुक करायला केला असेल कोणीतरी फोन. घरचं कौतुक जरा कमीच पडलंय ना. तू कौतुक केलं नाहीस ना, म्हणून कमी पडलं असेल. पिहू, आरजेच्या क्लासवरून फोन आला होता अपर्णा मॅडमचा. अपर्णा मॅमचा फोन होता? काय म्हणाल्या त्या? पुढे काय करायचं त्याबद्दल सांगितलं का? हो तेच ग. अहो मॅम म्हणत होत्या की एका रेडिओ स्टेशनला आरजेच्या पोस्टसाठी वेकेन्सी आहे, तर जर मी इंटरेस्टेड असेन तर त्यांना फोन करून कळवायचंय दुपारपर्यंत. तर ग्रेट. काय सांगितलंस तू? अहो काय करू मी, म्हणजे काय सांगू त्यांना? तुला कोर्स करायचा होता, कोर्स केलास तू. आता आपण त्यातलं शिकलोय म्हणून आपण त्याचं रूपांतर नोकरीमध्ये करायलाच पाहिजे असं नाही ना. पण ठीक आहे, अशा खूप नोकऱ्या येतील, नोकरी करायची गरज नाही तुला. दादा, आपण कोर्स कशासाठी करतो? की एखादा छान जॉब मिळावा, नोकरी मिळावी म्हणून ना. मग एक्झॅक्टली बाबा.
आईने जर जॉब केला नाही तर तिचा कोर्स वाया जाईल ना. हे बाळा, मध्ये कशाला बोलतेस तू? मोठी माणसं बोलताय का? काय अनु, मला असं वाटतं की माझं व्यवस्थित चाललंय, दादाचं पण व्यवस्थित चाललंय, घरात आता व्यवस्थित पैसे येत आहेत. मग अशा वेळी तू काम करायची गरज मला वाटत नाही. त्यापेक्षा महत्वाचं मी तुला कुठे जाऊ देणार नाही. अगं पण का? का म्हणजे मला अनुच्या हातचं जेवण आवडतं. ही सीमा काही कामाची नाही. आणि माझ्या जेवणाच्या वेळा, औषधाच्या वेळा सगळ्यात तिला माहिती आहे. आणि ती जर घराबाहेर गेली तर मी संपलेच, मेलेच मी. घरात आणखी माणसं नाही आहेत का? हे मध्ये बोलायचं नाही सांगितलं ना, गप्प बस. हे बघ आवी, मी काय म्हणतो, अनुला नोकरी करू दे, आपण स्वयंपाकाला बाई ठेवूया ना. नको रे बाबा, त्या सुशीचा धसका घेतलाय मी. आता घरात बाई ठेवायची नाही. अगं आजी, हल्ली ऍपवर घरातली कामं करण्यासाठी पण बायका मिळतात. गरज नाही. एकदा सांगितलं ना, अनु कुठेही जाणार नाही. आई अगं, गप्प बस. ए दादा, प्लीज करू दे ना वहिनीला जॉब. का असं करतोयस? हे बघ, आपण ना प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू, पण तू फक्त वहिनीला जॉब करू दे प्लीज. मला वाटतं त्यांनी नाही करू नोकरी. झालं? बाबा, तुमची ती मैत्रीण शनाया, ती पण ऑफिसमध्ये काम करते ना? मग आईने रेडिओवर काम केलं तर काय हरकत आहे? यो, तुझ्या आईची आणि शनायाची तुलना करू नकोस, कळलं ना? तिची आणि माझ्या आईची तुलना होऊच शकत नाही. तुला विचारलं का मी? दादा दादा, मी तुलना करतच नाही आहोत. पण आता बघ ना, शनाया कसं तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जॉब करते. अरे तसं वहिनीलाही तिच्या क्रेडिबिलिटीवर जॉब मिळतोय, तर करायला प्रॉब्लेम काय? अरे कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? अकलाचा भाग आहे का तुम्हाला? बेसिक गोष्टी आहेत ना. अनु आणि शनाया या दोघींची तुलना होऊच शकत नाही. शनाया शनायाच्या जागी ग्रेट आहे, अनु तिच्या जागी ग्रेट आहे. साधी गोष्ट आहे. शनायाने लहानपणापासून बिझनेस बघितलाय. आधीपासून ती त्या कंपनीमध्ये, ती कंपनी सुरू केल्यापासून कंपनी मोठी करण्यापर्यंत सगळ्यामध्ये शनायाचा हात आहे. तिला कळतं चार लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं.